नमस्कार, माझ्या सोनारेश किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कांद्याचे पात कसे बनवायचे ते मी तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे. जिरं टाकून घेऊया. तेलामध्ये तेल गरम केलेलं होतं. लसूण, कांदा आणि टोमॅटो चॉप केलेलं आहे. कांदा टाकून घेऊ. टोमॅटो, कांदा आपला चांगला लाल परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण घरगुती तिखट लाल वगैरे टाकून घेणार आहे. 2 चमचे हळद, थोडासा गरम मसाला. आता आपण याच्यामध्ये कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कट करून घेतलेले आहे. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि जवळा गरम पाण्यामध्ये 5 मिनिटं ठेवलेला होता मी आणि स्वच्छ आता धुवून घेतलेला आहे. ते पण आपण याच्यामध्ये ॲड करूया. आता हे आपण एकत्र करून घेऊ. आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. चिंच टाकून घेऊया. आता हे आपण एकत्र मिक्स करून घेऊ. आता आपण याला 5 ते 7 मिनिटं आपण झाकण ठेवून शिजवून घेऊ. त्याच्यावरती पाणी टाकून घेऊ. 5 ते 7 मिनिटात आपली भाजी रेडी होईल. चला बघूया आता 5 ते 7 मिनिटं झाले. भाजी झाली की नाही. आता भाजी आपली पूर्णपणे शिजलेली आहे बघा. हे बघा, खूप छान पद्धतीने झटपट होणारी रेसिपी आहे कांद्याची पात आणि जवळा. हे बघा, आपली कांद्याची पात रेडी झालेली आहे. त्यासोबत तांदळाच्या भाकरी पण आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल लाईक आणि शेअर करा.